नमस्ते, मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळचे बघा 7:30 वाजलेले आहेत आणि कामाला सुरुवात केली खूप लवकर. आणि आज ना पनीर करायची होती भाजीला, मटर पनीर. तर रात्रीच परी सांगून ठेवलेली सई आणि परी. आणि आज असंही संध्याकाळी एका कार्यक्रमाला जायचं आहे. जर परीचं नियोजन ठरलं, जर त्यावेळी शाळा सुटली तर गाडीवाल्या काकांना हॉलजवळ म्हणजे थांबायला सांगितले, कारण की रस्त्यातच आहे. सई तर येत नाही बोलली. एक विचार असं केला, घरात असंही आई नाहीत आणि आपण चांगलं चांगलं जेवण करून यायचं आणि पोरी घरात म्हणजे खायला नसणार आहेत. म्हटलं चला ह्यांना पनीर आणा. तर एका बाजूला ग्रेव्हीची तयारी आणि एका बाजूला ना पनीर शेकायला ठेवलेलं एकदाच. तर ग्रेव्हीसाठी ना 3 कांदे, 2 टमाटर, लसूण, आलं हे आधी ना फ्राय करत करत निम्मा अर्ध फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना वाटीला थोडंसं कमी काजू घेतलेला आहे. ते पण थोडंसं फ्राय करून घेतलं. लागलंच ते जे काही मसाला आहे ते बारीक करायला बाजूला घेतलं आणि आणखीन थोडं तेल टाकून आपले एकदम ताजे असे ना ओले वाटाणे घेतलेलं आहे ते पण थोडं तेलात फ्राय करून घेतलं. तर अशा पद्धतीने केलं की पनीर मसाला आपला खूप छान होतो. तर काल येताना माहेरातून आईला मी बोललेली शेवग्याची शेंगा आण. तर तिथल्या पण झाडांना ह्या वर्षी का माहिती कमी शेंगा लागलेल्या आहेत, पण इतके चविष्ट शेंगा आहेत का, खूप असे चविष्ट. आणि एका बाजूला शेवग्याची शेंग फोडणी टाकून लागलं चूल पेटवली आहे आणि इकडं चुलीवरती शेवग्याची शेंग शिजायला ठेवली मी इथे. 8:30 वाजलेत आणि घोळात घोळ एकतर गडबड गडबड सकाळ सकाळी. आणि सकाळी थोडंसं चलचलित तर दिसत होतं. जेव्हा मी गोटा साफ करायला गेले होते थोडंसं मला वाटत होतं की शेळी आपली आता डिलिव्हरी व्हायला लागलेली आहे. आणि आत्ता जाऊन सहज बघते तर शेळी म्हणजे जरा बाहेर बसले. मग मी म्हणते शेळीलाच काय झालं काय, दर घेऊन जा. लकी तर इतको पिडतो आई गेल्यापासून इतकं खायला लागलंय. खाऊ दे, खाण्याचं काढू नये माणसांनी, पण शांत नाहीच. सारखं दिसलं की चालू. तुम्हाला सांगते आता 5-6 भाकरी एक्स्ट्रा आहेत, तरी पण मला आता 10-12 भाकरी करावं लागणार आहे. चूल तर पेटवले. तर पनीर करावं बोलले ह्याने, म्हणजे थांब जरा. तर शेळी बसले आणि ती येताना पण कशाला जायला तिला अवघडल्यासारखं होईल, पण तरी पण पटकन पनीर करून घेते. म्हणजे पोरींची पण शाळेचा टाइम होते. बघोस तर कधी 10 वाजतात कळत नाही. म्हणजे एखादी चपाती लाटून तरी त्यांचं होते. मग आपलं दिवसभराचं जे काय आहे ते हळूहळू काम कर संगूला बघावं लागणार आहे, कारण की डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं पण कुटाणा भरपूर आहे. तर चला, तर बरं झालं एक मन असं म्हणते सणाच्या अगोदर तर आपली शेळी एली तर ठीकच आहे. म्हणजे मला पण उद्या परवा गडबड होणार नाही. आणि अशी पेस्ट करून घेतलेली मी आपल्या ग्रेव्हीची. त्याला पण मी खरं बनवायला लागले. आणि इथं ना तूप घेतलंय आणि तुपात सगळं ग्रेव्ही टाकणार आहे. आणि ह्याच्यातच लाल तिखट आणि पनीर मसाला दोन्ही घेतलेलेच. आणि हे जे ना क्यूब करायचे आहेत छोटे छोटे. तर हे चांगलं आता मेल्ट होते, म्हणजे याचा मसाला घालून घेते. तर याच्या ग्रेव्हीत ना व्यवस्थित तेल सुटतं फ्राय केल्यानंतर त्याच्यात आपलं पनीर मसाला आणि तिखट आणि थोडंसं ग्रेव्ही आणून शिकण्यासाठी ना पाणी मिक्सर संघाळून. तर बस इतकंच पाण्याचा वापर करणार आहे. यातच ना मटर अगदी मस्त ना तेल सुटत त्याला ना शिजवून घेणार आहे. आता शेळीचं मला टेन्शन आलेलं आहे. तर मला वाटलं आई अस्तर वगैरे शेळी जम खाईल, पण आई अस्तर काही शेळी जम नाही. तर ठीक आहे, तिचं कधी वेळ आहे तेव्हाच होणार आहे. आता काय होते का माहिती तिला बाळ. आणि आज कपडे तर इतके आहेत ना, कपडे, भांडी, फरशी आणि इथलं सगळं आवरायचं आहे. आणि संध्याकाळी एक कार्यक्रम आहे. तसं मला गेलं तर मला मोकळच केली सांगून. आणि आज मला ना ह्यांना माळ्यातनं गव्हाच्या लोंब्या, ज्वारीची कणसं काय आपल्यात नाही आहेत, पण शक्यतो आमच्या ज्वारी कोण पेरलंच नाही. पण एखादं बाटू कासणं पण आहे, ज्वारीचे 2-3 कणस. परत बर संपलेत काय ते एवढे तरी पाहिजे एक वाटीभर थोडं होते, म्हणजे वाटी भरायला. आणि काय लागते ग, आमटीची भाजी आणि पालक हे आणा. आणि काय लागते, काय काय लागते सगळं आणा. गाजर तर आहे, बाकीचं सगळं आहे. म्हणजे संध्याकाळी आपण नसतोय, मग तुम्ही येऊन आणणार कधी. हरभरा, हा हरभऱ्याची ढाळ ते आणा. ते पण भरपूर आणा जरा. तर हे बघा आपली ग्रेव्ही इतकी मस्त तयार झाली ना, खूप छान एकदम मस्त.
ते बघा वेगळे झाले. त्याच्यामध्ये पाणी. हा स्मेल तर इतकं भारी आलं ना, छान. नको बघू, ये इकडं या. इतकं वाईट वाटायलंय ना, खूप असं वाईट वाटायला आलंय. बोकड असं बोकड होतं ना. आणि मग त्याच्या ना मिस्टरांना बोलून घेतले, कारण त्यांनी 12 महिने शेळ्या पाळलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही तर इथं बाहेरच बसलो, बघायचं का होईना आम्हाला. तर एक वाईट गोष्ट आहे, एक चांगली गोष्ट आहे. काय करायचं. अजून एक असेल म्हणते काय. हां बाबा नाथ बाबाला नारळ फोडते म्हणलं, हे तर सुखरूप असू दे बाबा. म्हणजे डोक्याला ताप, टेन्शन इतकं दिवस सांभाळायचं. गेला पोरी. शेळी मोकळी बी होऊ द्या, पिल्ली बी सुखरूप होऊ द्या. हो होय ना. काय काका. होय ना. हा ठेवायचं नसतंय का. टाकलं काय आम्हाला काय माहिती काका. तर इतकं वाईट वाटायला ना. शेळीची तर आपदा आता कसं, आता जसं माणसांचं तसंच तिची आपदा आहे. अगदी व्यवस्थित डिलेवरी झाली होती. पहिलं बाळ आलेलं होतं, पण ते बाळ मरून निघालं. इतकं वाईट वाटतंय ना ते सांगायला. सईपरी तर तोंड बारीकच केलंय. ते सकाळपासून म्हणत होते की आई आपण असेपर्यंत ना बाळ होते गंगूला तर आम्ही बघून जातो. तर आलंच ते येतानाच पोटातून, म्हणजे त्याची वाढ झाली नाही, अगदी बारीक असं ते होतं. आणि विशेष म्हणजे तो बोकड होतं. तर असो फटका बसला. पण जनावरांना एवढं फक्त जनावरांना कळत नाही. आहेत जनावरांना भावना, पण जसं कसं आता आपल्या लगेच डोळ्यातनं पाणी येतं, वाईट वाटतं, तसं जनावरांना काहीच वाटत नाही. चाटत बसलं. आणि मचू काका म्हणजे हिमात त्याचं मिस्टर, आम्ही सकाळीच त्यांना गेलो होतो बोलवायला. तरी पण काय करू शकणार, आता पोटातनंच बाळ मरून आलंय म्हटल्यानंतर. तर त्यांनी एवढं बोलले की मेलेलं बाळ आईच्या समोर ठेवायचं नसतं, म्हणजे ती दुसरी जी डिलिव्हर दुसरं पिल्लू जे यायचं असतं त्याला यायला थोडंसं अडचण होते म्हणून. मग त्यांनी आल्यावर ते पिल्लू साईडला ठेवले. टाकलं नाही ना अजून. मी का आत गेलंच नाही, धाडस माझं का होईना. तर अजून एक आहे का काय कळ ना आम्हाला, कारण की तिचं पोट आहे असं दिसायलंय. आणि दुसरं जे पिल्लू बाहेर आलं त्याला यायला बरोबर 1.25 तास लागला पहिल्या पिल्ल्यानंतर. ते पण बोकडं झालं, म्हणजे एक बोकडाच आपल्याला लॉस झालंय. तर एक बोकड जिवंत आहे. नाथबाबाला मी तर नारळ फोडते बोलले. काही काय असं ना अगदी सुखरूप असं तिची डिलिव्हरी होते. आणि बाळ अगदी व्यवस्थित असू दे. माणसांचं असं जनावरांचं असं सारखंच आहे. हे मात्र छान आहे. ते ह्याच्यापेक्षा बारीक होतं ना, ते बारीक होतं लय बारीक होतं वाढ. मला वाटतं 3 असतील काय कळ ना. अजून एक असत काका अजून एक आहे काय. होय ना. मग ते आता ना तिचं सगळं प्रोसेस पूर्ण झालं की मग मी आत जाणार आहे. आणि पाणी तापवायला मी लागले ठेवले संगूला. आम्हाला काय माहिती. होय का. टाकायला लावायचं नसते म्हणे. आणि आता काय करायचं माहिती का, गरम पाणी झालं तिची एकदा प्रोसेस पूर्ण झाली का मग तिला खाया प्यायला तर घालायचं आहे. अजून काय वाटतं हो पिल्लू. बरीचशी तोंडाला यश आहे बघा. मला बरोबर म्हणली ती ग नाथ बाबा सुखरूप असू दे ना देवा. ना आता आणि कान फुकायचं असते म्हणे. जलमल्या माणसांच्या बाळाचं असू नाही तर जनावर कान फुकलं ना बहिरे होत नाहीत म्हणे. आता काका फुकतात बघा कान. होय ना. काका चांगलाय ना. त्याची वाढ झाली नाही 3 असल्यामुळं. हो तिळ होती तिळ संगूला. जीवात जीव आला बाई काका.
होय बाई. अरे देवा. जीव येते का? काय हाय काका हे? काय घंतर काढते मला पडत नाही. बोकडं तर मग तिथलं काढा. ती तर बोकड आहे. बोकडच आहे. छान, एकदम भारी. सुरुवात चांगली केली आमच्या संगून. ते पण बोकड होतं नाही नेलेलं? ती काय मी बघत नाही, मी उचललं होतं कुठे ठेवलंय? नेऊन टाकलं पुन्हा ठेवता येईल कावून गेली. गावाला पाहिजे. काय कसं करायचं? करायचं? आई गं. झाली बाई मोकळी शेळी बाई. ती आज जरा कासला केली होती, उठायला बसायला येत नव्हतं, पण खाल्ली सगळं. आता नाही लागते. बाई शेळीला धुवायचं असते ना. झार पडल्यावर अहो झाड पडल्यावर धुयाचं ह्याला आण घाला आता. वैरण घालाव. वैरण ना माय हा. गहू नाही तर ज्वारी ते मिसळून ज्वारी घालू चालते. गहू बी टाका. ती पहिलं जलमलेलं लय बारीक होतं, ह्यांच्या एवढं नव्हतं. गार पडत ते पण बोकड होतं. हा? ते बोकड होतं. नेलो की आहो परत. पुन्हा काय घालायची घाला गावात असू द्या काय असू आणि ती द्या. आपदा झाली हो त्याची. विशेष हे आपण ते मरलेलं ठेवले मोर मड्याला त्या. तुम्हाला सकाळी या म्हणताना आला नाही. मग आता ह्यातलं माहित नाही आम्हाला तर पायावर पाय अजून दिलं काय त्याच्या लंगडे व्हायचं. आता उभं राहते सकाळ उठल्यापासून 8 पासून ह्यातच आहे आम्ही. तसं स्वयंपाक केला, पोरीचा डबा आहे. मग तू मामा जिंदाबाद आहे आमचं. मग काय करावं झाले. गेल्या वर्षी 2 जुळ्या पोरी झाल्या. लगेच पेत नसते वाटतं. इकडं वाट बीट आहे. वाट आहे. कुत्रं मोजून नाही तर टाकल्या माती. झार पडलाय परत हे करणार. कुत्र्याचं भ्याय तेवढं नाही, झोप पळेल यातलं. नाही नाही चांगलं केले आम्हाला ते असं. गेल्या वर्षीला 2 पोरी अंड्या विकत अंड्या सगळे हाताला अंड्या पाठी. किती ठेवायचं? आणा तर ही पाठीत बघू. नाही खपली भरडलेली. एवढं गहू टाका. ज्वारी एवढं टाका. बर मोठं बरं ते झार पडस तर पाटी घेऊन जा. पाटीत नाही कणगीत काढावं लागते आता. हाताला येते तुमच्या. काढतो. मी बघतोय इथं शिळे. थांबा तुम्ही असंच तरच घालूया. हे आधी काय काय घालतो त्याला? हाय गेल्या वर्षी तर आणले. काय म्हणते त्याला तुरीचं अहो ते आता आपण तुरीचं काय म्हणते आपण? अडकण्या अडकण्या तुरी 4ला अडकण्या आणि संध्याकाळी मका. मका आहे ना. हा मका घालते. मका नाना मग चालते. मका घाल. झार पडेल का? हो पडते. त्यात मका तुझी ज्वारी टाका. बर हा बर बर. ज्वारी वळी टाका त्या मकत. एक टाका घ्या. ठीक आहे. तुम्ही मळ्याला गेलास तर 45 झाले असते गाव. वेड्यासारखं झालं असतं. मला कळालं नसतं काय. बस लय नको बाबा. पोट फुगत घ्यायचं. तीन पडते. 3 झार पडते रे. 3 का 1? तीन. या दोन नाही. लगेच दूध प्यायला पाहिजे. ए चकुल्यानो कसं झाड तुम्हाला दिसत नाही ती. एका मग एक चिकटून येते तर ती ओळखू येत नाही. पडलं हे लगेच कसं आहे ना पॅच समजत असेल. जन्मून 10 मिनिटं झालं. जरा बारीक होतो. लय बारीक होत. पण त्याचा बी झाड असते हो. बघितलं नाही बाई आम्हाला. ते हे झालं नाही झाडच. तुमच्या हातानं धार कोण काढते यांची धार? ही काढते. पडायची असते काय? हा थोडं पण खाली भरलं पण हा याचं व्हायचं उघडून उघडून पिती. बस नाच करू नका. दूध पेतील बाई लेकर. बस ह्याला हे जरा नाही नको. यातलेच पळवा लागलाय दगड धार पाडायला. संध्याकाळचे ना 4 वाजलेत
आणि मी तयार झाले. तर बारसा आहे आमच्या इथं भावकीमध्ये आणि अगदी जवळचे असे आमचे म्हणजे भावकी आहे आणि जावावंच लागणार आहे आणि अगदी जवळ आहे म्हणजे आलेगावच्या बाहेर आहे पण अगदी सांगोल्याच्या अलीकडे एकदम जवळ असं बारसा आहे. म्हटलं चला जाऊया. शेळी पण मोकळी झाली आहे त्यामुळे इतकं काही टेन्शन नाही. यांना चहा ठेवलाय तिकडं. मी थोडंसं तयार होईपर्यंत चहा असा झालाय. साईला उकळलंय आणि साईला म्हटलं म्हणजे तुम्हाला म्हणजे दोघींना घेऊ का. साई म्हटली मी काय येत नाही पण परी म्हटली मी येणार आहे शाळेतनं त्यांना घेणार आहे. साईसाठी असं नोट लिहिलेलं मी म्हणजे शेळीकडे थोडं लक्ष दे म्हणून तिला सांगणार आहे. दुसरी गोष्ट दरवाजा वगैरे उघडू नको हे सगळं काही गोष्टी सकाळी सांगितलेलं असतंय. मुलांना उत्सुकता त्यांना सवय झालेली आहे की टिपलायची. ती आली की नाही पहिला बघते आणि सेम तसंच करायला बघते. चला पटकन गॅस पुसून घेते आणि ह्यांना चहा होते. मी काय चहा वगैरे काही घेत नाही आणि बाळाला विशेष म्हणजे कपडे घ्यायचे आहेत आणि जे काही वटीचं सामान आहे ते मी घरात सगळं घेतलेलं आहे. आले होते त्यांना ताईनं अंडेला दिलं खाऊ तर मी हे आशाताई तिघं पण आले बाळाला कपडे खरेदी करण्यासाठी. ह्याला एक वेगळं आई आणि वहिनी येताना काल तर सगळ्या बहिणींना समान न्याय आहे. तर हातीची बहीण मायापासून खूप जवळ आहे आणि असंही दाजी दररोज शाळेला येतेच येतात ना आमच्या गावाच्या शेजारी. लागलंच म्हटलं दाजीला जाता जाता जे काल पिशवीत पार्सल आलं होतं जसं की शेंगदाण्याची पोळ्या बिस्किट आणखीन बरंच काही होतं ते पण दाजीला देऊन टाकलं रस्त्यामध्ये येताना. आणि इथं पोचल्यानंतर सगळ्या जावा आम्ही एकदमच आलेले आहोत. चेष्टा मस्करी थोडीफार चाललेली होती आणि कधी भेटलोय की नाही अशा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. कारण मळ्यातल्या म्हणजे जेवढी आमची मळ्यातली घरं आहेत जेवढी आमची गावातली घरं आहेत सगळ्या 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 म्हणजे बायका आलेल्या होत्या अगदी आवर्जून. आमंत्रण पण आवर्जून जर एखाद्याला जाऊन सांगितलं का तर कितीही जरी काम जरी असलं माणूस सवड काढून येतोच बघा कार्यक्रमाला. इतकं भारी वाटलं ना. सगळे वेळात वेळ काढून सगळ्या जावा आम्ही आलेलो होतो. तर सगळे अगदी आवर्जून माझी चौकशी करत होते की तुम्ही म्हणजे काय खाऊ वाटतंय काय नाही किंवा काय त्रास होते का सांगा अश्विनी. तुमच्या पण बाळाचं बारसं ह्याच हॉलमध्ये करू आणि विशेष म्हणजे माहेरी करू नका इथेच करा आम्ही येऊ. अशा खूप साऱ्या छान छान आमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि वेळ कसा गेला अजिबात कळाला नाही. कोणाला बोलू कोणाला नाही असं चाललं होतं. शेवटी परीची मैत्रीण गायत्री परत माझ्या चुलत दिराची मुलगी तनू आणि परी आणि असे बऱ्याच ना 4-5 जण उतरल्या होत्या गाडीतनं. तर खूप छान वाटलं पोरींना पण रस्त्यातनं येता येता म्हटलं चला जाताना घेऊन जाता येईल. आणि ज्यांच्या घरचं बारसं आहे त्यांची सून आणि माझी सासूबाई इतकी आवर्जून येऊन छान चौकशी करत होते ना. आल्या आल्या तर ह्या आत्यानं मला मिठीच मारले की अश्विनी एवढी अवघडली सवघडलेली असून आलात तुम्ही. खूप छान वाटलं पण सगळं लक्ष माझं संगूकडंच होतं. संगू आणि संगूची पिल्ली कारण की ती आत्ताच ती पण वेली होती ना तिच्याकडं पण बघा म्हणजे बारसं झालं तसं तर जेवणाला बसलो. जेवणाचं मेनू पण खूप छान होतं. धपाटी चपाती परत सॅलेड होतं पनीर होतं मिक्स भाजी होती गुलाबजामुन होतं मस्त पापड होतं. तर असा आजचा ब्लॉग होता. कसा वाटलाय मग तर